आणि जिथं सरस्वती आहे तिथं लक्ष्मी नाही, दोघीचं भांडण आहे. याच्याकडे एवढी गडगंज श्रीमंती होती, 50 खेड्यात कोणी श्रीमंत नव्हतं. मात्र याला आडवी रेष ओढता येत नव्हती. आडवी रेष ओढता येत नव्हती. गेला शाळेमध्ये पाहिलं तर तुफान हारामानी लागलेली आहे, तुफान वादावादी लागलेली आहे. इकडे एक गट आहे, नाही आता गट लय झालेत, एवढे गट झालेत, एकही गट घट होईन, वरच्यावर पातळ पातळ पातळच व्हायलेत. एवढे गट, सगळ्यात गट आहेत. आपल्यात गट नाहीत का काय? पहिल्या दिवशी आखऱ्या दिवशी, आखरीच्या दिवशी पहिल्या दिवशी गट आपल्यात बी काय कमी नाही, सगळीकडे गट आहेत महाराज, गट आहेत. आणि दोन गटामध्ये काय लागले, वाद चाललाय. आणि शाळेमध्ये निवडणूक होती, कशाची? शालेय व्यवस्थापन समिती. सरकारनं असं ठरलेलं आहे, लोकायला सुखानं जगू द्यायचं नाही, आणि मराठ्याला तर काही कळतच नाही. एवढा नाद न महाराज, एवढा नाद न सांगितलेलं बरं, कारण मी तेच आहे. काय झाले, वाद चाललाय. हे गेलं, गेल्याच्या नंतर शावकर गुपचूप ऐकू लागला. इकडची बाजू म्हणू लागली आमचा सभापती झाला पाहिजे, इकडची बाजू म्हणू लागली आमचा सभापती झाला पाहिजे. दोन्ही पार्ट्याने शावकाराकडे पाहिलं. जसं मांजर आल्याच्या नंतर उंदरं गपची बसतात, तशा दोन्ही पार्ट्या गप बसल्या. का तर दोन्ही पार्ट्याला व्याजानं पैसे शावकाराचेच होते. कार्यकर्ते म्हणजे बेकार चोट, याचे 50 त्याचे 50, दोघांनी मिळून पेट्रोल टाकायचं आणि सभेला जायचं. साहेब फक्त 2 बोटं दाखवतात, हे लांबूनच फोटो घेते आणि उद्या स्टेटसला ठेवते. म्हातारी म्हणली दळून आण, हे म्हणला 2 रुपये नाही, शेजारचं कपभर दूध देणं उधार. हे कार्यकर्ते, हे कार्यकर्ते, हे कार्यकर्ते. सांगूच नका त्याच. दोघांकडे व्याजानं पैसे. मग ऐका ना, राजकारणाचा नियम आहे, राजकारणाचा नियम आहे, जर शत्रूला काही मिळू द्यायचं नसल तर काय करायचं? मग आपल्यालाही नाही आणि त्यालाही नाही, तुला ना मला नका पुढचं म्हणू, घाल शावकाराला. मग एका बाजूचा माणूस उठला, ते म्हणला ऐका ना, तुमचा सभापती ना आमचा सभापती, शावकाराला सभापती करून टाका. दोन्ही पार्ट्या कानकोंड्या. एक मतानं महाराज मंजूर झालं आणि शावकाराला सभापती करून टाकलं, शाळेचे अध्यक्ष करून टाकलं. आता शाळेचा अध्यक्ष कोण झालाय? ज्याला आडवी रेग ओढता येत नाही ते. हे भारतातलं राजकारण आहे. हे भारतातलं राजकारण आहे. का? सरकारनं महाराज राशन बंद केलं, संडास वाटले. मधात बसायचं काय खाऊ? सांगा ना, खाल्ल्याशिवाय तिथं बसता येईल का जाऊ? हे सरकारचे नियम आहेत. गहू कापायला आल्यावर पहिलं पाणी, हे सरकारचे नियम आहेत. विठला विठला. 2-4 दिवस झाले महाराज श्रीमंत शावकाराला अध्यक्ष पद मिळालं ना, असं वर्णन केलंय शास्त्रामध्ये. माणसाला पद मिळालं की मद येत असते, मद येत असते. त्यानं विचार केला मी शाळेचा अध्यक्ष, शाळेमध्ये काय चाललंय काय नाही आपण जाऊन बघितलं पाहिजे. 5-6 वर्षाचा त्याला मुलगा होता, त्या मुलाच्या बोटाला पकडलं आणि शावकार शाळेमध्ये आले. लांबूनच अध्यक्षाला येताना पाहिलं. आता शिक्षक शिकलेला होता, हे अडाणी होता, अंगठा छाप होता, आडवी रेग ओढता येत नव्हती. मात्र शेवटी अध्यक्ष होता. त्याला पाहिल्याबरोबर हेडमास्तर खुर्चीवर उठले, अध्यक्षाला बसायला जागा दिली, लेकराला जवळ घेतलं. अध्यक्षानं पाहिलं महाराज त्या लेकराकडं, हेडमास्टरनं, आणि पाहिल्या आता अध्यक्षाचं लेकरू होतं. लगेच त्याच्या गालाला घेत हात धरला आणि म्हणले पाटील अध्यक्ष साहेब. ते म्हणले काय गुरुजी? बाळ कोणाचं आहे? म्हणले माझंच आहे. असं आहे? किती वर्ष झाले हो याला? याची जन्मतारीख काय? आता हे शिकलेलं होतं का? याला माहित आहे का 1900 2000? हा काय काय हो. आमच्या शेजारी एक माणूस होतो, त्याने त्याच्या आईला विचारलं मला ते मतदानात नाव टाकायसाठी. म्हणलं आई माझी जन्मतारीख कोणती आहे? ती म्हणली नळाला पाणी आलं तर तवाच झालता तू. जन्मतारीख आहे का होई? काय जन्मतारीख? जुन्या काळात जन्मतारीख. आता नळाला केव्हा पाणी आलं? आमच्या कथलेच हुशार माणसं आहेत. एका माणसाला विचारलं, शेजारीच आमचं होतं, त्याला गहू झाले. म्हणलं तात्या गहू किती झाले? ते म्हणलं गेल्या वर्षी इतके. म्हणजे पुन्हा विचारायचं का त्याला गेल्या वर्षी किती झाले? लय डोक्याला ताण आहे हो, काय सांगा तुम्हाला. ताण घेऊन घेऊन वाळून गेलो. विठाला विठाला. अध्यक्ष साहेब म्हणले बोला गुरुजी. लेकराला किती वर्ष झाली, याची जन्मतारीख काय? त्याला माहित होतं का महाराज? काहीच माहित नाही ना. ते म्हणला नेमकं मला सांगता येणार नाही, कारण काहीच येत नाही याला. हेडमास्तर आहे महाराज जिल्हा परिषदचं, ते का संस्थेवर थोडंच आहे पैसे देऊन काही लागलेलं. डॉक्टर सुद्धा गुगलवर सर्च करून गोळ्या द्यायला, जरा जपून वागा.
गोल सर्च करायला याला कोणती गोळी द्यायची तेच द्यायला तुम्हाला. हा डॉक्टर सुद्धा. कारण काय कॅपॅसिटीच नाही इकडलीच आहे. किती मारले पेशंट बघा ना तुम्ही. त्याचं एकच कारण आहे, अहो तंत्रज्ञान एवढं प्रगत झालेलं असताना पेशंट जर दगावतो तर त्या डॉक्टरच्या विद्येला काय महत्व आहे, काय महत्व आहे. चला जाऊ द्या, लगेच आले, याला काही कळत नाही. मग हे मास्तर जिल्हा परिषदचं आहे, लगेच हुशार आहे. त्यानं काय विचार केला माहितीये का, म्हणले याला असं नाही कळणार. म्हणले अध्यक्ष साहेब बोला ना गुरुजी, याला किती वर्ष झाले हो. नाही आठवत मला. काही खून गाठ. हा गुरुजी एक खून आहे. काय म्हणले आमच्या म्हैशीला हाल्या घालता. काय म्हणे आमच्या चंद्रा म्हैशीला हाल्या झाला आणि तेव्हाच आमचा बंड्या झाला. आता ही काय जन्मतारीख आहे का हो, कशी लिहायची टिशीवर. हो ते हेडमास्तर तो चक्रावून गेला बाबा, याची जन्मतारीख आणि शाळेचा अध्यक्ष आहे. हा म्हणले हा घ्याच लिहून. अध्यक्ष साहेब अहो तसं नका सांगू, याला किती वर्ष झाले नका विचारू. हा त्यानं काय केलं माहिती का, वकिलासारखी उलट तपासणी केली. उलट तपासणी कशी, म्हणले ऐका ना याला किती वर्ष झाले तुम्हाला माहित. ते म्हणला नाही. मग तुमच्या म्हैशीच्या हल्ल्याला किती वर्ष झाले. आणि मग अध्यक्ष म्हणले मोजून 6 वर्ष झाले. म्हैशीच्या पोराला किती वर्ष झाले याला माहित आहे, मात्र याच्या लेकराला माहित नाही. ते शाळेचा अध्यक्ष आहे. मग अहो 6 वर्ष म्हणजे नियम आहे सरकारचा, शाळेत त्याचं नाव नोंदवावं लागतंय. आता मीच अध्यक्ष म्हणले घ्या लिहून. बंडूचं घेतलं नाव लिहून. बंडू उद्या शाळेत गेला, टाय घेतली, सॉक्स, बूट, दप्तर, नॅपकिन, पेन्सिल, शॉर्पनर, वर्कबुक, पेन, खाऊचा डब्बा, पाण्याची बाटली, बास्केट. बस करू का चलू देऊ. 50 वस्तू आहेत लेकराला शाळेत जायला. 50 सगळं आणलं. आणल्याबरोबर बंडू शाळेत गेला. शाळेचा पहिला दिवस. गुरुजीच्या मागं काळा झर फळा बघ पांढरा खडू गुरुजीने हातामध्ये घेतला आणि त्या फळ्या अक्षर काढलं क. काय काढलं क. गुरुजी म्हणले बंडू काय गुरुजी ओठ हे अक्षर काय रे. ते म्हणला गुरुजी आज माझा पहिलाच दिवस आहे, मला अक्षर ओळख नाही, उद्याच्याला मी पाठ करील. ऐक बंडू लक्षात ठेवायचं, याला म्हणायचं कपाचं क. काय म्हणायचं कपाचं क. बंडूनं कपाचं कप एवढं पक्क लक्षात ठेवलं. बंडू पहिलीतून दुसरीत गेला, दुसरीतून दहावीला गेला. 10वीला गेला तरी बंडू म्हणायचा कपाचं. मला सांगा 10वीला गेल्या कप सोडून द्याव का संगत ठेवाव. 10वीला गेले ना कप सोडून द्यायचा आणि काय लक्षात ठेवायचा क. हा तसं आपण कितवीला गेलो आता का पहिलीलाच आहे. मरायची आली ना आबीर लावू लावू, किलोचे टाळ छटाका वाले, माळा काचू काचू गळे काचले, तरी आपण अजूक आपण त्या बोधावर आलो नाही. तुकोबाराय म्हणतात त्या बोधावर या आणि त्या परमात्म्याचं नामचिंतन करा. कोण्या अभंगाचं दुसरं
12 अभंगाच्या दुसऱ्या चरणात बोलले महाराज, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. त्या परमात्म्याचं नाम चिंतन करा, जन्म मरणाचा फेरा बाद होईल. त्याचं कारण काय? गगनाहून वाढ नाम आहे, गगनाहून वाढ नाम आहे, गगनाहून वाढ नाम आहे, गगनाहून वाढ. ज्ञानदेव पूजे निवृत्तीसी तार, ज्ञानदेव पूजे निवृत्तीसी तार, गगनाहून वाढ नाम आहे, गगनाहून वाढ. ज्ञानदेव पूजे निवृत्तीसी तार, ज्ञानदेव पूजे निवृत्तीसी तार, गगनाहून वाढ नाम आहे, गगनाहून वाढ नाम आहे. सगळ्यात मोठं जर काही असेल तर गगनाहून वाढ नाम आहे. परमात्म्याचं नाम सगळीकडे व्यापलेले महाराज, सगळीकडे व्यापलेले, आणि ती एवढं मोठे, त्या नामातून कोणीही सुटलेला नाही. सर्व व्याप्त असलेलं त्या परमात्म्याचं नामचिंतन तुम्ही आम्ही करायचंय. आपण सुद्धा एकदा ते नामचिंतन करू. सर्वांनी प्रेमांनी हात वर करा, हात वर करा, करा वर हात, कराच सगळेजण वर करा. केलेच का? राहू द्या अर्धा एक घंटा नका. विठोबा रखुमाया हरि विठोबा रखुमाई, 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 विठोबा नंबर 1, अशा टाळ्यामध्ये रोज थोडंच आपलं कीर्तन आहे. नाही कळत उद्या या पंक्तीला आहेच, बघत तानच घेऊ नका तुम्ही. चला. गगनाहून वाढ नाम आहे. म्हणून देवाचं नामचिंतन असं आहे, फक्त ते कोणाला कळाले तर ते संतांना कळाले. कारण काय? ज्या शेषावर भगवान रात्रंदिवस झोपतात, शयन करतात, ते शेषाला कळाला नाही देव महाराज. ज्या भगवान परमात्म्याच्या श्वासातून रक्तातून वेद निर्माण झाले, त्या वेदाला सुद्धा देव कळाला नाही, कळालाच नाही. काय झालं माहितीये का? विठला विठला विठला. शेषाला नाही कळाला, वेदाला नाही कळाला. काय झालं माहितीये का? मुक्या माणसाच्या हातात गुळ दिला. गुळ कोणाच्या हातात? मुक्याच्या. त्यानं असा गुळ घेतला आणि खाल्ला. ज्यानं गुळ दिला त्यानं विचारलं कसा लागला? झोपले का काय? मला लय नाचा येणं झालं, हे मोडून जाईल. उद्याचा कीर्तनकार पुन्हा काय खाली उभा राहील? मुक्याच्या हातात गुळ दिला आणि त्याला विचारलं कसा लागला, काय सांगेल ते? मी काय मुका आहे काय? त्याला सांगता येईल का कसा लागला? नाही ना महाराज. दुसरा गुळाचा खडा घेतला आणि आंधळ्याच्या हातात दिला. आंधळ्यानं खाल्ला.
त्याला विचारलं काय खाल्लं, ते मला गोड लागलं. आंधळ्याला कसं लागलं हे कळालं, पण काय खाल्लं हे कळालं नाही. मुक्याला काय खाल्लं हे कळालं, पण कसं लागलं हे कळालं नाही. सहस्रमुखाचा वर्णिता भागला, हर्ष तया झाला तिने सुखे. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुहे तुझला प्राप्त कैचे. काय वेदाला मुका झाला देव बोलताना वेद, आणि शेषाला तर कळालंच नाही महाराज. पण देवाचं नाव घेतल्याच्या नंतर काय झाला, हर्ष तया झाला तेने सुखे. देवाचं नाव घेतल्याच्या नंतर काय प्राप्त होतंय, सुख. सुख. मग देवाचं नाव कोण घ्यायचं, कधी घ्यायचं, ऐका ना, कोणही घ्या, कधी घ्या आणि कसंही घ्या, फळ मात्र तेच आहे. फळ मात्र तेच आहे. एका माणसानं काय केलं, असा उजव्या हातात गुळ घेतला, माग दिसायला ना, असा गुळ घेतला, पायरेव करता काय, उजव्या हातानं गुळ खाल्ला, चिटकायला. कसा लागला हो त्याला, ते गोड लागला. दुसऱ्या माणसानं डाव्या हातात गुळ घेतला, कसा लागला, गोडच लागला. एक जण 2-3 येडे घालून खाल्ला, कसा लागला, गोडच लागला. महाराज तसं माझ्या देवाचं नाव आहे, कोणी घ्या, कसंही घ्या, किती घ्या, फळ मात्र काल वेळ नाम उच्चारिता नाही. काल वेळ नाम उच्चारिता नाही. उच्चारिता नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षबाही उद्धरती. काय महाराज, त्या देवाचं नामचिंतन करायला काळ नाही, वेळ नाही, असं सगळं नित्याचं नामचिंतन करायचंय. आणि त्याचं नामचिंतन करीत करीत 20 तारखेला सासरवाडीला जाता, लेच नाद सासरवाडीचा. येत्या 20 तारखेला कुठं जायचंय, नुसतं म्हणायचं नाही, सगळे दिसले पाहिजे. सगळ्यांनी कुठं जायचंय, मुंबईला जायचंय. कशाला, एकच लक्ष, मराठा आरक्षण. बस, आरक्षण घेतल्याशिवाय आता परत यायचंच नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगू का, आपल्याच जीवावर जगणारे सगळे लोक पण आतापर्यंत आपल्यालाच गुलामगिरीत ठेवलेले आहे, आपल्यालाच गुलामगिरीत. आमच्या गावात 2-3 घरं असे आहेत, 2-3 घरं असे आहेत, ते गाढवं सांभाळत होते जुन्या काळात. गाढवं माहिती आहे तुम्हाला, तुमच्या गावात आहेत ना, गावात म्हणू नका, शेतात असतात गाढवं, रोडला गाढवं माहित नाही तुम्हाला, गाढवं लेकराला सुद्धा माहिती आहे म्हणे 2 पायाचे. 2 पायाचे नाही बाळा, 4 पायाचे असतात. लग्न झाल्या मग त्याचे 2 पाय कटतात आणि मग ओझच वाहत राहतंय ते. कारण काय, एकदा घोड्यावर बसलं की जन्मभर गाढव व्हावं लागतंय.
विठला विठला. त्यांना काय करायचं माहितीये का? गाढवाची लीद काढायची. कशाची? गाढवाची. अरे ज्या गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देव आहेत, त्या गायीची सेवा करणारी जात म्हणजे मराठीची आणि शेतकऱ्याची आहे. हा, मराठीची आणि शेतकऱ्याची आहे. मात्र गाढवाची लीद काढणारं आम्हालाच लागू देत नव्हतं. आम्हालाच लागू देत नव्हतं. लांबून आम्हाला पाणी देत होतं. आमच्याच विहिरीचं पाणी, आमचाच लसण, आमचीच डाळ, आमचेच तांदूळ, आणि आम्हालाच लागू देत नव्हतं. इतकी येडे लोक आहेत आपले. कारण काय? बुद्ध्यांकामध्ये मराठा कमी आहे. बुद्ध्यांक कळते ना तुम्हाला? बुद्ध्यांक कळायला बुद्धी असती ना. मग बुद्धी आपली भ्रष्ट झाली का? का सप्त्यामध्ये सुद्धा वरण वाढणार येऊ द्या, दाता खाऊन म्हणताय. दाता खाऊन कळत नाही तुम्हाला? हा, वरचं वरण पाहिजे तुला. 7-7, 8-8 किलो चटणी लागते राजा 2-2 घरात कुटुंबाला. हा, आहार चांगला पाहिजे. आपल्या लोकांना सगळं कळल्यावर तर खायची अक्कल नाही कळाली. आपलंच नेतात. हा, मला एकच जातपट्टी मारत ती म्हणजे मारवाड्याची. त्याचं म्हणणंच आहे, खाणं तो चोखो खाणो, नाही तो नाही खाणो. काय काय खाणं तो चोखो खाणो. माझ्याकडे पाऊस नका, मी चोखच खाणार आहे म्हणून तो एवढा गणपती आहे. तुम्ही मरण उद्बत्ती सारखे तसेच. हा, काय म्हणतात? खाणं तो चोखो खाणो, नाही तो नाही खाणो. खाल्लं तर चांगलंच खाल्लं पाहिजे. आपले माणसं दुसऱ्याला चिडवतात, म्हणतात ते तुंप खातात. तुम्ही म्हैशी वळता ते तुंप खातात. बसा धूत तुम्ही वड्याला. हा, एकच गोष्ट लक्षात घ्या, स्वाभिमान बाळगा. आणि आता तरी वेळ आलेली आहे. पुन्हा अशी वेळ येणार, पुन्हा अशी वेळ येणार नाही. ऐका, हे मंडप ते बोलण्याचा नाही, मात्र काय खदगदत तशी आहे महाराज. अंगामध्ये खदगदत तशी आहे. माझी मुलगी इंजिनिअरिंगला आहे. माझी मुलगी इंजिनिअरिंगला आहे. तिच्याबरोबर एक आरक्षणातली मुलगी इंजिनिअरिंगला आहे. मला महिन्याला 22,000 रुपये तिला भरावं लागतात, आणि तिला फक्त 4,000 भरावं लागतात, आणि तीही 4,000 वापस येतात. आणि मी कीर्तन करू बेजार आहे. तुम्ही देऊन देऊन किती देणार आहेत मला? 7 नाही तर 8,000. मला का माहित नाही का ही आरळ? 14,000 अजून मला पोरा जमा करावं लागतात. 22 करून तिला द्यावं लागतात. 8,000 काय होईल हो तुमच्या? हा, छातीला हात लावून बसा, भेऊ नका तसे. म्हणून एकच लक्षात ठेवा, आता वेळ आलेली आहे. प्रत्येकानं सावध व्हा. आपल्या आपल्या जातीचा, प्रत्येकाला कोण्या जातीचा याच्यामध्ये अपमान नाही, कोण्या जातीला उद्देशून बोलायचा काही संबंध नाही. प्रत्येकानं आपल्या आपल्या जातीचा स्वाभिमान बाळगला पाहिजे आणि एकरूप झालं पाहिजे. एकच लक्षात ठेवा, सर्व मराठी बांधवांनो, आपल्या माणसावर प्रेम करा. आपले आपले माणसं ओळखा. सख्या भावावर प्रेम करा. सखा भाऊच तुमच्यासाठी धावून येणार आहे, शेजारचा कोणीच येणार नाही. एकच तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आपले आपले माणसं ओळखा आणि आपल्या माणसाचा स्वाभिमान बाळगा आणि त्याचा मोठेपणा करा. का? माझ्या राजाची इच्छा होती महाराज, मराठाती तुका मिळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा. राजे गेले निघून आपल्याला सोडून, मात्र त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. फक्त एकच माणूस जन्माला आला जो उघड्या छातीचा आहे, तो म्हणजे मनोज जरांगे पाटील. आणि त्यानं सबंध मराठे एका जागी केले. सबंध मराठे एका जागी केले. मरगळ घेतलेली म्हणे, अजून बी काय काय कुच्चर हारबरे टाळ्या वाजवीत नाही. हे तर फाल्ट आहे आपल्या जातीतला. एकच नेता येथे जन्मला या भारत देशावर, माझ्या मराठ्याचं रक्षण मागतो या भगव्या मागलचे
विठला विठला सावध व्हा, जातीचा अभिमान बाळगा, कोण्या जातीचा मत्सर नका करू का. माझा संप्रदाय सांगते कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, पण आपला स्वाभिमान आपण बाळगा आणि आपले माणसं ओळखा. नाही तर होतंय काय, 2 मिनिटाचं दृष्टांतन कीर्तन समाप्त. विठला विठला आमचं गाव आहे आणि आमच्या गावामध्ये काही असे घर आहेत जे पीठ मागतात. माहिती आहे तुम्हाला, नाव घेता येत नाही, गुन्हा दाखल होते. पीठ मागतात पीठ. आणि मग ते सगळ्या गावाला पीठ मागायचे. आणि मला एवढा छंद होता पटाच्या गोऱ्याचा. पट माहिती आहे तुम्हाला, पटाचे बैल माहित नाही तुम्हाला, काय सांगू तुम्हाला इतक्या पैशात. पट माहित, डमणी माहिती आहे का ना, डमणी माहित नाही. एकर गेली आपली, एकराची एकर डमणीत थाटातच गेलं सगळं. पटाशी बैल होते महाराज आणि गोरं घेतलं होतं. त्या गोऱ्याला चारू नाही ते चारलं, पाजू नाही ते पाजलं. कारण त्याला मला काय काढायचं होतं, नंबर काढायचा. मराठीला एकदा नाद लागला ना, नंबरच गेले नंबर काढण्यात. हेक्टरवरले गुंठावर आले. मग एवढं त्याला तयार केलं आणि आमच्या शेतातून ओढा गेलेला आहे. मी त्याला ओढ्याला बांधलेला असंच होते नेहमी. एवढं खाऊन असं झालं होतं कठाळ्यासारखं. कठाळ्या म्हणलं की काय बघायले माझ्याकडेच हो. मी त्या गोऱ्याचं सांगायलो ना, बांधलेलं महाराज. आणि बांधल्याच्या नंतर ते खाऊन असं फुगलं होतं. मी लोकांचं खाऊन फुगलो, ते माझंच खाऊन फुगलं होतं. आणि आमच्या गावचे पीठ महाराज होते ना, त्याच्यापाशी गोरं होतं आणि पोळ्याचा सण होता. सगळे लोक काय करतात, आमच्या ओढ्यावर आणून सगळे जनावरं धुतात. मग त्या गोसाई महाराजांना आमच्या ते गोर हातामध्ये घेतलं आणि आमच्या ओढ्याकडे धुवायला आणलं. आमच्या गोऱ्याला त्या गोऱ्यानं पाहिलं, त्या गोऱ्यानं झटका मारला, त्याच्या हातातून कासराने सटला आणि ते गोरं आलं आणि आमच्या गोऱ्याला वळसायला लागलं. एवढं गोळशीलं सख्खा माझा चुलत भाऊ पाहलाय घोळशिलेलं मात्र सोडीनं ही मराठ्याची जात. त्यानं तिथं त्याची सोडासोडी नाही केली, परत घरी आलं आणि मला म्हणला, महाराज तुमच्या गोऱ्याला पीठ मागणाऱ्या महाराजाचं गोरं घोळसायले, मला काहीच ताण आला नाही. गार थंड गिलासभर पाणी पिलं, त्याला म्हणलं घोळसू दे, त्यानं आपलंच पीठ खाल्लंय. आता मला सांगा, आपलंच पीठ खाऊन आपल्याला घोळशील नाही तर काय लोकाला घोळशील. हे आता काय करा, हे आता बंद करा आणि वेळीच सावध व्हा. आणि काय करा, देवाचं नामचिंतन करा, परमात्म्याची भक्ती करा, न्याय नीती सांभाळा, माणसावर प्रेम करा. कारण खरा देव कोणता आहे, माणसानं माणसाला माणसासारखं वागवणं हा खरा देव आहे. खरा तू एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. 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 जगी जय हीन अतिपतित, जगी जय दीन पद दलित. तयाचा ऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तू एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आता हे झालं इकडचं. 10 वाजायला 2 मिनिटं बाकी आहेत. 8 वाजता भजन सुरू झालं होतं. बरोबर 10 वाजता कीर्तन संपणार. 20 फूट म्हणजे 20च फूट खांदायचं, बेंड कुठे काढू. बेंडाला मालकानं खांदायचं आणि त्याचं त्यानं पाच. कारण बेंड खांद्याचे पैसे काय कोणी आगाव देतच नाही. आता तुम्ही ऐका घरामध्ये. कारण काय, तुमचं सहयोग, तुमचं योगदान एवढं मोठं आहे. काय ही मायमाऊली आहे ना, हिचे एवढे उपकार आपल्या सगळ्यावर आहेत. रोज तिच्या पाया जरी पडलं तरी हिचे उपकार फिटणार. मान्य करावं लागेल. पाया पडत नाही तुम्ही, ही वेगळी गोष्ट आहे. लाज वाटते ना आपल्याला, नका बी पडू, काही हरकत नाही. मात्र एवढे उपकार आहेत. मला सांगा, इथं पुरुष जास्त आहेत का स्त्रिया? हो, स्त्रिया जास्त आहेत. कथेला सुद्धा महाराज स्त्रिया जास्त असतात. मला सांगा, कथेमध्ये आल्याच्या नंतर समयी कोण पेटीत आहे?
कोण पेटीत आहे माय? तुम्हीच पेटवता का नाही? बुवा लाज वाटते का? हे का पेटवतात का? उदबत्या कोण पेटीत आहे माय? तुम्हीच पेटीता का नाही? घरात तुळशीचा दिवा कोण पेटीत आहे माय? तुम्हीच पेटीता का नाही? खरं सांग ना माय, घर कोण पेटीत आहे? माय म्हणली मीच म्हणली माय. मायने झटका खाल्ला. माझ्या झटक्यात लई येतात हो लोक. आणि खरं माय, देवाची शपथ तू खरं बोलली. देवाच्या दरबारात खोटं बोलू नये. देवाच्या दरबारात खोटं बोललं तर छातीत चमक. हा, घर सुद्धा ह्याच पेटीतात. मी खरं बोलणारा माणूस आहे, मी काय चोंभाळणारा माणूस नाही. बोलवा नाही तर नका बोलू. का? ऐका, एका बाईला 2 मुलं आहेत. एक 10 वर्षाचं आहे आणि एक 5 वर्षाचं आहे. 5 वर्षाचं रडत रडत आईकडे गेलं. स्वयंपाकघरामध्ये किचन रूम मध्ये आई होती. तिच्या पदराला ओढलं काय म्हणलं, आई मला चॉकलेट खायची, 5 रुपये दे ना. आई होतं, वात्सल्य होतं, प्रेम होतं. लगेच गेली, डब्यातले 5 रुपयाचा बंदा काढला, त्याच्या हातामध्ये दिला. त्यानं तो बंदा घेतला, दुकानावर गेला, चॉकलेट घेऊन आला. आणि नेमकं चॉकलेट माहिती आहे तुम्हाला? 2 तास झाले द्या लोक येऊ. खरंच माहित नाही चॉकलेट. ऐका ना, चॉकलेट एवढे मजेदार विषय मला लयच आवडतं. ते का लहान माणसाला, लहान लेकराला वाटतं कोणी येऊन मला चॉकलेट द्यावं. हे लहान लहान मुलं आहेत ना, याला वाटते पाहुणा आला की मला चॉकलेट द्यावा. याला चॉकलेट दिली की एवढा आनंद होतोय. पण मोठं झाल्यावर कोण चॉकलेट द्यावं असा तर राग येत आहे. तिचं नाव चॉकलेट आहे. ते 5 रुपयाची चॉकलेट घेतली. त्यानं ते कॅरी बॅग फाडली. फाडल्याच्या नंतर तोंडात घालणार इतक्यात त्याचा 10 वर्षाचा भाऊ येताना त्याला दिसला. ही आईकडे गेलं, काय म्हणला, मम्मी. हो, ती म्हणली, काय रे पप्प्या? आताची पप्प्या बी तसेच मारत, रडतानीच ते. अरे काय पहिले लेकर रडायचे राजा, शेजाऱ्याला झोप यायची नाही. पण आताच रडणे सुद्धाच आहे काय महाराज. हो, मम्मी पप्पा दोघायच्याच गप्पा. काय पत्ता नाही कोणा, जाऊ दे, आपल्याला काय करायचं, संपला टाइम आपला, चला. लगेच 10 वर्ष त्याचा भाऊ येऊ लागला आणि ते गेलं काय म्हणला, मम्मी दादा यायलाय. मम्मी काय म्हणली, चॉकलेट लपून ठेव. काय म्हणली? चॉकलेट लपून ठेव. लहान्यानं लहान असताना चॉकलेट लपून ठेवली. मोठा झाला मग गव्हाचे पोते लपून, कापसाचे गठुडे लपून, हळदी तिकडल्या तिकडच. 5 रुपयाची लहान असताना चॉकलेट लपवली. गठुडे खळ्याहूनच. भावाभावात फूट पडली का एक झाले. कोण पाळली फूट? लाग आहे का? बोट दाखवाय तिकडे. लाग आहे? हिम्मत आहे का कोणी मर्दात एखाद्या? ऐका ना माय, तवा जर म्हणली असती अर्धी त्याला दे, गव्हाचे पोते लपले असते का? गठुडे पळले असते का? भावाभावात भांडणं झाले असते का? भाऊ वेगळे निघाले असते का? ही तर अक्कल नाही या जातीला. हा, म्हणून एक लक्षात ठेवा, का जिथं घर एक आहे तिथं स्वर्ग आहे महाराज. जिथं घर एक आहे तिथं स्वर्ग आहे. अरे भागवत कथा कीर्तन हे महाराज लोकांची पोट भरण्यासाठी आहे. कोणाचा उद्धार होणार आहे तुमच्याचा आमच्याचा? कोणाचा उद्धार होते माहितीये का? ते होऊन गेले. कोण? वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता आयुष्य कोणी होणे नाही. ज्यांचं ऐकल्याच्या नंतर उद्धार होणार होता ते लोक निघून गेले. आम्ही चोपडे माणसं आहेत, चोंबाळणारे माणसं आहेत, माळव्यावर पाणी हाणून विकणारे माणसं आहे. पाणी हाणलेलं कसं दिसतंय माळवं, तसं पाणी हाणणारे जात आहे महाराज. म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्ही कशामुळे ऐका, प्रपंचामध्ये तुम्हाला कसं वागता येईल हे याच्यातून शिका. पुण्य मिळाल्याच्या नंतर स्वर्ग मिळेल, नरक मिळेल, कोण पाहिलंय वरी जाऊ. इथंच स्वर्ग आहे, इथंच नरक आहे. भावानं भावाबरोबर प्रेम करा. 20 तारखेला सगळ्यांनी मुंबईला चला, कारण मुंबईला गेल्याबरोबर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. चिंता करू नका. मराठ्याचे आणि शेतकऱ्याचे दिवस लवकरच येणार आहेत. शेतकऱ्याचे दिवस सुद्धा लवकरच येणार आहेत. कारण काय, सगळे व्यवसाय आता बंद पडलेत, डबघाईत आलेत. फक्त आता शेती उत्तम होणार आहे. फक्त विकू नका. क्रुझर घ्यायची, 10 रुपये तिकीट. कोण सांगितलं खिचडी भाज्यावर मरायची रे? किती महाराज डोक्याचा ताण आहे. मला तर एवढा ताण येते ना, किती वाळून गेलो. पहा तुम्ही नुसतं माझ्याकडे एकदा. किती ताण घेऊ तुमचा मी? आता सोडून द्याला, मी काही ताण घेणार नाही. म्हणून 20 तारखेला मुंबईला गेल्याबरोबर आपल्या सगळ्या इच्छा काय होणार आहेत? पूर्ण होणार आहेत. आणि 22 तारखेला सुद्धा महाराज गेल्या 5000 वर्षापासून जी इच्छा होती ती सुद्धा पूर्ण होणार आहे का?
दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना। दुनिया चले न श्री राम के बिना, राम चले न हनुमान के बिना। दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना। दुनिया चले न श्री राम के बिना, राम चले न हनुमान के बिना। राम जी चले ना हनुमान के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना। रावण मरे नहीं राम के बिना। दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना। दुनिया चले ना श्री राम के बिना, राम ना चलेंगे हनुमान के बिना। बन रहा है मंदिर, बन गया है मंदिर, इसमें तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है। अवधपुरी का राम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर। बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, तुम्हारी राम प्राण से प्यारा है, सपना ये पूरा करके रहेंगे हम मन में ठाना। हर हद को हम पार करेंगे, आए जमाना। राम जी की डोली चली, बोलो बजरंग बली, भक्ति आया दादा। बन रहा है मंदिर, बन गया है मंदिर, इसमें तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है। अवधपुरी का राम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर। ओके बरेन तब्येती झेंडूबाम आणू झेंडूबाम. आणि इकडे बघा तुम्हाला किती ताणू मान दुखन ना मामा. म्हातारपणी इतकं पटकन नाही वाकलं पाहिजे वय झाल्याच्या नंतर. का कार्यक्रम संपलेला आहे, वेळ आपली संपलेली आहे. सर्व माझ्या मित्रमंडळीला, तरुण मंडळीला कोटी कोटी जाहीर आभार महाराज. इथं माझ्यासारख्या माणसाला बोलावलं, माझ्यासारख्या वेड्या वाकड्या माणसाचे 2 तास या माणसांना तुम्ही शब्द ऐकायला लावले, हे खरा तुमच्यावर माझ्यावरचा उपकार आहे. नाहीतर तरुण पिढी एवढी बिघडलेली आहे, तरुण पिढी एवढी बिघडलेली आहे. तुम्हाला सांगू का, एकाच मिनिटात संपतून कीर्तन संपितो. परवा दिवशी एका गावात कीर्तन होतं. ज्या घरी मला जेवायला होतं ना, गावाचं नाव बी सांगित होतं मला, पण कशाला पाहुण्यात भांडणं लावायची, तुमचेच भांडणं लागतील त्याच्या संग. ज्या घरी मला जेवायला होतं ना, त्या घरी गेलो, गावातल्या माणसाला विचारलं त्याचं घर कोणते, आमक्या ढमक्या टमक्याचं. त्यानं सांगितलं. गेल्याच्या नंतर पाहतो तर काय, घरामध्ये 22 वर्षाचा तरुण मुलगा 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला लाता मारू लागला. म्हणलं ज्या घरामध्ये बापाचा अपमान आहे त्या घरात मी अन्न खाणार. मी लगेच धोत्राचा घोळ धरला आणि पळालो. कारण काय, कधी कोणाचं कोणावर सुटन याचा काही नियम नाही. भेलेलं बरं. काय सांगाव हो, त्याचा हंता आपल्याला लागला तर. मी नेमकंच बाहेर निघालो, त्या मुलानं पाहिलं, मग त्याला दणकन भीतीला फेकलं, पळतच आला. महाराज हात जोडतो, पाय पडतो, जाऊ नका. म्हणलं ज्या घरात बापाचा अपमान आहे त्या घरात मी अन्न खात नाही. ते म्हणला महाराज आधी ऐका, नका खाऊ माझ्या घरचं अन्न, पण ऐका. मला सांगा, माझे सगळे मित्र तरुण मंडळी, एवढा भला मोठा कार्यक्रम त्यांनी आयोजन केलेला आहे. किती लोक बेजार झाले, मात्र आरमध्ये सप्ताह झाला नाही. कुस्त्या झाल्या, मी सुद्धा खेळलेल्या आहेत. मी पाळलं तरी तुम्ही सोडील नव्हतं, मला माहित नाही का. हा लय कलाकार आहेत तुम्ही. आताही नाही घेतलाय तुम्ही, घेईन बदला कवा तरी. हा लय गाठी आहेत महाराज माझ्या पोटात. मग काढीत नाही, एकच काढली आज, पुढच्या वर्षी 1-2 पुन्हा काढी.
लगेच महाराज त्याला म्हणलं काय झालं, बघा बघा थाटामाटात एवढा सप्ताह सुरू केलाय आणि हे 70 वर्षाचं म्हातारं दारू पिऊन आलंय. मी म्हणलं असं आहे, 2-3 हाण माझ्याकडून, 2-3 हाण. हो त्याला म्हणलं का रे बंडू, तुझा बाप रोज दारू पितो का? भिकारी आहे ना महाराज, याला रोज केवढ्याला भेटेल? केवढ्याला? तुमच्यात केवढ्याला? 100ला आहे. फुटाणे द्यायला का नाही वापस? चिलन असलं 5 रुपयाचे फुटाणे देतात म्हणून. हा पेनाऱ्याचं मला लय आवडतंय हो. एवढं तर वाया जाऊ देत नाहीत. सगळं संपल्यावर ढकनात उलटी करून ठेवतात. हा लयच लयच चिकाटीचं काम आहे ते, काटकसरीचं काम आहे ते. माणसं लयच आवडतात. 10 गुंठे ऐकतात पण ढकनातली एवढी बारकाई आहे त्याची महाराज, एवढी बारकाई आहे. हो त्याला म्हणलं रोज भिकारी आहे ना महाराज, याला रोज कुठून प्यायला मिळेल? म्हणलं मग आजच कस काय पिली? म्हणलं मलाच प्यायला आणली होती, यानंच आणली. मी अभंगच घेतला, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अशी अवलाद नाही महाराज तुमच्यामध्ये. सगळी तरुण मंडळी थाटामाटाने इथं जमले आणि सगळ्यांनी हा भव्य दिव्य स्वरूपाचा कीर्तन सोहळा इथं अर्पण केला. तुम्हाला खरं सांगू का, माझं मन एवढं भरून आले ना. पहिल्या दिवशीच्या कीर्तनाला एवढे माणसं, एका माणसाचे 10-10 रुपये धरले तर महाराजाला किती जाताल? सुंदर प्रकारचा कार्यक्रम, सर्व सुंदर तरुण मंडळी सगळ्यांनी अट्टहास केला आणि हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आणला महाराज. गेल्या वर्षी इवलेसे रोप लाविले द्वारी. तुम्हाला देवाची साक्षी घेऊन सांगतो, याचा गगनावरी वेलू फारच कमी दिवसात जाईल आणि 50 खेड्यामध्ये नाव लौकिक होईल. असा भव्य दिव्य स्वरूपाचा आहे. फक्त एकच करा मित्रांनो, तरुण माणसाचं रक्त गरम असतंय. हे काही जरी म्हणले ना, आडपाय आणणारे लोक लय असते. म्हणतेत करायचं तर करा. अरे तू मरण नाही आला तरी काय होणार आहे? त्याला सोडूनच द्या. कोणी शिव्या दिल्या तरी फक्त 7 दिवस सांभाळा आणि मग असा बदला घ्या. सप्त्यात फक्त काही म्हणायचं नाही, कार्यक्रम लोटीत राहायचा. काला झाला सगळ्यांना मिळून त्याचा कार्यक्रम लावायचा. पण काला होईपर्यंत कोण काही म्हणून द्या. धर्माचं काम आहे, पुण्याचं काम आहे, न्याय नीतीचं काम आहे. अरे लहान लहान आबाल वृद्ध महिला मंडळी, अन्न प्रत्येकाच्या मुखामध्ये तुमच्यामुळं जाणार आहे, तुमच्यामुळं जाणार आहे. आणि कलियुगामध्ये अन्नामध्ये प्राण आहे. हे सगळं पुण्य तुम्हाला लागणार आहे. आणि तुम्हाला सांगू का, परमार्थातलं पुण्य म्हणजे आयुर्वेदिक औषधासारखं आहे. आयबुकॉम माहितीये का? आयबुकॉम गोळी खाल्ली की डोकं राहते पण किडनी फेल करती. हा हे आयुर्वेदिक औषध आहे. हे परमार्थ मार्ग आहे ना, रोग उशिरा राहतो मग तो कायमचा जातो. आणि हे तुम्ही कार्य हातामध्ये घेतलं. तुमच्या चरणी शत कोटी प्रणाम, शतशोत्ती कोटी प्रणाम. बोलण्याच्या ओघामध्ये काही चूक शब्द गेले असतील, माझ्या वाणीचा दोष, काही सदचिंतन वाटलं असेल तर तुम्हा संत श्रोते मायबापांची माझ्यावरची कृपा, माझ्या सद्गुरूची कृपा. महाराजांचं मन मोठं. महाराज 2 तास 4-5 तास कथा करून 2 तास कीर्तन ऐकायला बसले. नाहीतर त्याच्या पुढे आपलं कीर्तन म्हणजे खद्दोगे फुलवावे रवी पुढे ढुंग. जसं काजव्यानं सूर्याच्या पुढे चमकणं. काजवा कळते ना तुम्हाला? काजवा आपल्यात काय म्हणते त्याला? सोनकिडा. हा त्याची लाइटिंग कुठं असती? लाइटिंग, त्याची लाइटिंग त्याला कळत नाही. त्याची लाइटिंग कोणीतरी त्याला सांगते, अहो तुमचा लाईट लय मस्त आहे. ते म्हणतो कुठे आहे? त्याला रिव्हर्स गिअर नाही ना, मला मागचा लाईट त्याला हे ते दिसत नाही ना. हा बॅक लाईट त्याला दिसत नाही, ब्रेक लाईट. म्हणून आपलं कीर्तन म्हणजे त्यांच्या समोर काजव्यानं चमकल्यासारखं आहे. पण ते बसले 2 तास वेडे वाकडे कौतुकाचे शब्द ऐकले. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि माऊलीच्या उक्तीप्रमाणे माऊली म्हणतात, ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली, ते चोज करून माऊली रिझे जेवी, न्यून ते पुरते अधिक ते सरते, करून घ्यावे तुमते विनितसे, करविली तैशी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे ज्ञानेश्वर. माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.